नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सतीश कावळे, SVKT महाविद्यालय देवळाली कॅम्प. या सेशनमध्ये प्रथमतः सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. मागच्या लेक्चरमध्ये आपण मॅकियावेली या विचारवंताविषयीची माहिती जी आहे ती माहिती या ठिकाणी बघितली होती. जे ग्रीक विचारवंत आहे त्याच्यामध्ये प्लेटो, ॲरिस्टॉटल या संदर्भातली माहिती आपण बघितली. आधुनिक विचारवंत म्हणून ज्या विचारवंताचं नाव या ठिकाणी घेतलं जातं तो विचारवंत म्हणजे मॅकियावेली. या ठिकाणी आपण मॅकियावेलीचं हे जे प्रकरण आहे त्या मॅकियावेलीच्या प्रकरणामधले जो पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे मॅकियावेलीचा जीवन परिचय जो आहे तो जीवन परिचय आपण मागच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी करून घेतला होता. याशिवाय मॅकियावेलीच्या विचारांमध्ये आपण त्याचा जो सगळ्यात महत्त्वाचा त्याच्या विचारांचा जो केंद्रबिंदू आहे तो म्हणजे मनुष्य स्वभावासंदर्भातला विचार. आणि म्हणून मनुष्य स्वभावासंदर्भातला जो विचार आहे तो विचार या ठिकाणी आपण बघितलेला होता. साधारणतः इतर विचारवंतांपेक्षा अतिशय वेगळा विचार जो आहे मनुष्य स्वभावासंदर्भातला तो वेगळा विचार या ठिकाणी मॅकियावेली या विचारवंताने मांडलेला होता. याशिवाय मॅकियावेलीची जे मनुष्य स्वभावासंदर्भातली जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये या ठिकाणी आपण मागच्या लेक्चरला या ठिकाणी बघितली होती. याशिवाय ज्या मॅकियावेलीनं मागच्या मनुष्य स्वभावासंदर्भात जे विचार स्पष्ट केलेले होते त्या विचारांवरती अनेक विचारवंतांनी काही आक्षेप घेतलेला होता, काही टीका केलेली होती. ती टीका या ठिकाणी आपण मागच्या लेक्चरला या ठिकाणी बघितली होती. तर या सेशनमध्ये आपल्याला मॅकियावेली संदर्भात काही माहिती जी आहे ती माहिती या ठिकाणी घ्यायची आहे. मुख्यतः मॅकियावेली हा आधुनिक विचारवंत आपण या ठिकाणी म्हणतो आणि म्हणून जे ग्रीक विचारवंत होते ते ग्रीक विचारवंत आणि त्यानंतर मॅकियावेली या मॅकियावेलीचे विचार हे ग्रीक विचारवंतांपेक्षा अतिशय भिन्न स्वरूपाचे, अतिशय वेगळ्या स्वरूपाचे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. बराचसा प्रभाव जो आहे मॅकियावेलीवरती आपण असं म्हणतो की ॲरिस्टॉटलचा मोठ्या प्रमाणात होता आणि म्हणून ॲरिस्टॉटलचे जे विचार या ठिकाणी आपण बघितले असतील किंवा ॲरिस्टॉटलने विचार मांडलेले असतील ते सगळे मांडलेले विचार आपण बघितले. त्या विचारांचा प्रभाव जो आहे तो मॅकियावेलीवर मोठ्या प्रमाणात होता. परंतु असं असलं तरी मात्र काही स्वरूपामध्ये मॅकियावेली जो आहे तो मॅकियावेली आपल्याला कुठेतरी वास्तववादी विचारवंत या ठिकाणी वाटतो. आपल्याला या सेशनमध्ये मॅकियावेलीचे काही विचार जे आहेत ते काय विचार या ठिकाणी बघायचे आहेत ते म्हणजे राज्य जे आहेत ते राज्याची उत्पत्ती कशी झाली. मूलतः आपल्याला या सेशनमध्ये मॅकियावेलीचे राज्यासंबंधीचे विचार जे आहेत ते राज्यासंबंधीचे विचार आपल्याला या ठिकाणी बघायचे आहे. मग यामध्ये आपल्याला पहिला मुद्दा जो आहे तो मुद्दा बघायचा आहे तो म्हणजे राज्याची उत्पत्ती. या मुद्द्यामध्ये आपल्याला हे बघायचं आहे की राज्याची उत्पत्ती कशी, का, कोणत्यामुळे, का कारणामुळे होते या संदर्भातली माहिती जी आहे ती माहिती या ठिकाणी बघायची आहे. याशिवाय आपल्याला मॅकियावेलीचे काही राज्यासंबंधीचे जे विचार मांडलेले आहेत ते या ठिकाणी बघायचे आहेत. त्यानंतर मॅकियावेलीने राज्याला जो उपदेश जो आहे काही उपदेश केलेला आहे तो उपदेश आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. तर आपल्याला या सेशनमध्ये राज्य आणि राजा या राज्यव्यवस्थेला आणि राजाला मॅकियावेलीनं नक्की काय सांगितलेलं आहे, काय उपदेश केलेला आहे ते आपल्याला या संदर्भामध्ये बघायचे आहेत. या सेशनमध्ये जे आपण लेक्चर बघणार आहोत, लेक्चर घेणार आहोत त्याच्यामध्ये जो तत्कालीन इटलीतील जो विचारवंत आहेत मॅकियावेली या मॅकियावेलीनं राजकीय व्यवस्थांचा अभ्यास या ठिकाणी केलेला होता. आपल्याला माहीत असेल की त्याचा जीवन परिचयामध्ये आपण बघितलं की अनेक देशांचा राजदूत म्हणून जवळजवळ 24 देशांचा राजदूत म्हणून मॅकियावेली बाहेरच्या देशांमध्ये फिरलेला होता आणि या बाहेरच्या देशांचा अभ्यास जो आहे, जो राजकीय व्यवस्था ज्या आहेत, शासन व्यवस्था ज्या आहेत त्या शासन व्यवस्थांचा अभ्यास त्याने जवळून बघितलेला होता. आणि तत्कालीन जी इटली होती त्या इटलीमधील राजकीय व्यवस्था जी आहे ती राजकीय व्यवस्था आणि इतर देशांची राजकीय व्यवस्था याची एक सांगड घालण्याचा कुठेतरी प्रयत्न जो आहे तो प्रयत्न या ठिकाणी मॅकियावेली या विचारवंताने केलेला आहे. आणि आपल्याला देखील या संदर्भातला विचार बघावा लागणार आहे की तत्कालीन इटलीतील राजकीय परिस्थिती काय आहे, व्यवस्था काय आहे, त्या व्यवस्थेचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी या सेशनमध्ये बघावा लागणार आहे. याशिवाय मॅकियावेली जो आहे तो मॅकियावेली राज्यासंबंधीचे विचार स्पष्ट करतो. याशिवाय जी राज्यव्यवस्था आहेत त्या राज्यव्यवस्थेमध्ये असणारा राजा जो आहे त्या राजाला काही उपदेश जो आहे तो उपदेश जो आहे तो उपदेश या ठिकाणी मॅकियावेलीने केलेला आहे. मूळतः मॅकियावेलीचा जो उद्देश होता तो म्हणजे इटलीला स्थैर्य प्राप्त करून देणं, इटलीची जी राज्यव्यवस्था आहे ती मुख्यतः मजबूत करणं आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून जर राज्यव्यवस्था भक्कम असेल, राजा जर भक्कम असेल तर इटलीचं जे संपन्नता जी आहेत ती संपन्नता पूर्ववत प्राप्त होईल असा विश्वास जो आहे तो विश्वास मॅकियावेलीला होता. आणि म्हणून
राजा जो आहे तो राजा जर खऱ्या अर्थानं स्ट्रॉंग असेल, मजबूत असेल, तर खऱ्या अर्थाने इटलीसुद्धा सामर्थ्यशाली होऊ शकेल असा विश्वास मॅकियावेलीला होता. आणि म्हणून काही संदर्भामध्ये त्यानं आपला जो ग्रंथ लिहिलेला आहे द प्रिन्स, या द प्रिन्समध्ये या ठिकाणी राजाला उपदेश जो आहे तो उपदेश केलेला आहे. आणि आपला हा जो ग्रंथ आहे त्यानं तो इटलीचा जो मेडिसिन राजा होता त्याला तो अर्पण केलेला आहे. तर अशा प्रकारचा उपदेश जो आहे तो उपदेश या ठिकाणी आपण माहीत करून घेणार आहोत. तर या सेशनमध्ये पहिल्यांदा आपण राज्याविषयीचे विचार मॅकियावेलीचे नक्की काय होते त्या संदर्भातली माहिती या ठिकाणी घेणार आहोत. मग या ठिकाणी पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे राज्याची उत्पत्ती. आपल्याला माहीत असेल की राज्याच्या उत्पत्ती संदर्भामध्ये अनेक विचारवंतांनी या ठिकाणी आपले विचार प्रकट केलेले आहेत. ग्रीक विचारवंत जे आहेत त्याच्यामध्ये प्लॅटो असेल, सॉक्रेटिस असेल, ॲरिस्टॉटल असेल, यासारख्या विचारवंतांनी राज्यसंस्था किती महत्त्वाची आहेत त्या संदर्भातले विचार सांगितलेले आहेत. या ठिकाणी ॲरिस्टॉटल जो विचारवंत आहे तो विचारवंत राज्याला एक स्वाभाविक संस्था मानतो, एक नैसर्गिक संस्था मानतो. आणि या संस्थेतून खऱ्या अर्थानं जी सामाजिक रचना जी आहे ती सामाजिक रचना या ठिकाणी निर्माण झाली आहे असं या ठिकाणी ॲरिस्टॉटलला वाटतं. परंतु या ठिकाणी मॅकियावेली मात्र एक वेगळ्या पद्धतीने विचार करणारा विचारवंत आहे. तो राज्याच्या उत्पत्ती संदर्भात मात्र असं म्हणतोय की राज्यसंस्था जी आहे ती राज्यसंस्था ही कृत्रिम संस्था आहे. या ठिकाणी तो राज्याला मनुष्यानं निर्माण केलेली संस्था म्हणतोय. म्हणजे त्याला असं म्हणायचं आहे की माणूस जो आहे, व्यक्ती जो आहे तो अतिशय स्वार्थी आहेत, दुष्ट आहेत आणि आपल्या संपत्तीच्या संरक्षणासाठी आणि आपल्या जीविताच्या रक्षणासाठी तो राज्यसंस्था जी आहे ती राज्यसंस्था या ठिकाणी निर्माण करतो. आणि या ठिकाणी तो असंही म्हणतो की राज्यसंस्था ही प्रथमतः आणि राज्यसंस्थेच्या अंतर्गत मानवी जीवन, सामाजिक जीवन या ठिकाणी येतंय. आणि म्हणून राज्यामध्ये इतर अनेक संस्था ज्या आहेत त्या संस्था या राज्याच्या अंतर्गत येतात असा विचार जो आहे तो विचार या ठिकाणी या विचारवंताने मॅकियावेलीने या विचारवंताने मांडलेला आहे. थोडक्यात आपल्याला असं म्हणावं लागेल की मॅकियावेली हा विचारवंत जो आहे तो विचारवंत या ठिकाणी असं म्हणतो की राज्याची उत्पत्ती जी आहे ती राज्याची उत्पत्ती माणसामुळे झालेली आहे, मनुष्यामुळे झालेली आहे. ती मनुष्यानं आपल्या संपत्तीच्या रक्षणासाठी आणि जीविताच्या रक्षणासाठी ही संस्था जी आहेत ही संस्था या ठिकाणी निर्माण केलेली आहे. मग या ठिकाणी राज्याचं स्वरूप जर बघताना आपल्याला असं म्हणावं लागेल मॅकियावेलीनं राज्यसंस्था ज्या आहेत त्या राज्यसंस्था कशा असल्या पाहिजेत, कोणत्या स्वरूपाच्या असल्या पाहिजेत या संदर्भातले अनेक बाबी ज्या आहेत त्या बाबी या ठिकाणी स्पष्ट केलेल्या आहेत. या ठिकाणी तो असंही म्हणतो की राज्य जे आहे ते राज्य सर्वश्रेष्ठ अशी संस्था आहे. मग राज्य सर्वश्रेष्ठ संस्था कशी? राज्यामध्ये अनेक अशा इतर संस्था देखील असतात. परंतु मॅकियावेलीला या ठिकाणी असं म्हणायचं आहे की इतर संस्था जरी राज्य व्यवस्थेमध्ये असल्या तरी त्या या राज्य व्यवस्थेच्या अधीन असतात. राज्यव्यवस्था ही सर्वात मोठी सर्वश्रेष्ठ संस्था असते आणि तिच्या अंतर्गत इतर सगळ्या संस्था असतात. त्या सगळ्या संस्था या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी आलेल्या असतात आणि म्हणून सर्वश्रेष्ठ संस्था म्हणून तो या ठिकाणी राज्याचा उल्लेख करतो. याशिवाय तो राज्याला एक परिवर्तनशील राज्य असंही म्हणतो. साधारणपणे उदय आणि अस्त यांच्यामध्ये जो भरलेला इतिहास आहे म्हणजे यांच्यामध्ये जेव्हा राज्याचा उदय होतो आणि जेव्हा राज्याचा अस्त होतो या कालखंडामध्ये या दरम्यान जे प्रक्रिया घडते त्या प्रक्रियेचा पूर्ण जो इतिहास आहे त्याला या ठिकाणी राज्य असं या ठिकाणी मॅकियावेली संबोधतो. आणि म्हणून या ठिकाणी राज्याचं त्यानं दोन याच्या गटांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. एक म्हणजे शक्तिशाली राज्य आणि दुसरं आहे दुर्बल राज्य. मग शक्तिशाली राज्य आणि दुर्बल राज्य याच्यामध्ये फरक करताना मॅकियावेली असं म्हणतो की शक्तिशाली राज्य जे आहे ते शक्तिशाली राज्य नेहमी संघर्ष करतं, इतर शेजारील राष्ट्रांवरती नेहमी दबाव टाकण्याचा प्रयत्न करतं आणि येथील जे शक्तिशाली राज्य जे आहेत ते शक्तिशाली राज्य तेथील जनता जी आहे तेथील समाज जो आहे तो समाज अतिशय शांतताप्रिय असतो, त्यांच्यामध्ये प्रचंड एकता असते आणि ह्या एकतेच्या जोरावरती ते अतिशय शक्तिशाली होतात, प्रबलशाली होतात असा विचार या ठिकाणी मॅकियावेली जो आहे तो मॅकियावेली या ठिकाणी मांडतो. याशिवाय तो दुर्बल राज्याची सुद्धा या ठिकाणी वर्णन करतो की अतिशय जी राज्यसंस्था जी असते ती राज्यसंस्था अतिशय दुर्बल असते आणि या ठिकाणी लोकांमध्ये कोणत्या प्रकारची एकता नसते. छोट्या छोट्या कारणावरून छोट्या छोट्या स्वार्थासाठी प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाशी संघर्ष करत असतो
आणि अशावेळी दुर्बल घटक, दुर्बल राज्य आणि शक्तिशाली राज्य यांच्यामध्ये एक मोठा फरक जो आहे तो फरक या ठिकाणी मॅकियावेली या विचारवंताने सांगितलेला आहे. याशिवाय मॅकियावेली जो आहे तो मॅकियावेली असंही म्हणतो की शक्तिशाली राज्य जे आहे ते शक्तिशाली राज्य नेहमी आपलं सामर्थ्य जे आहे ते सामर्थ्य वाढवण्यासाठी इतर आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये नेहमी सत्ता संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करतात. नेहमी इतरांना संधी साधून आपला प्रभाव जो आहे तो प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. तेथील जनता जी आहे ती अतिशय राष्ट्रभक्त असते, देशभक्त असते, त्यांच्यामध्ये एकता असते, एकात्मता असते. परंतु दुर्बल राज्य जे आहे ते दुर्बल राज्य यांच्यामध्ये छोट्या छोट्या कारणावरून अतिशय स्वार्थासाठी एकमेकांमध्ये वाद जो आहे, संघर्ष जो सुरू असतो. अशावेळी शक्तिशाली राज्याने अशा दुर्बल राज्यावरती जर त्यांना पराभूत केलं किंवा त्यांच्यावरती जर आक्रमण केलं आणि अशा राज्यांना आक्रमण करून पराभूत करणं अतिशय सोपं जातं, कारण येथील जनतेमध्ये कोणत्याही प्रकारची राष्ट्रभक्ती किंवा देशभक्ती या ठिकाणी आढळत नाहीत. आणि म्हणून मॅकियावेली या ठिकाणी राजाला सल्ला देतोय एक प्रकारे की शक्तिशाली राष्ट्रानं अशा दुर्बल राष्ट्रांवरती आक्रमण करून ती राष्ट्र आपल्या अधीन या ठिकाणी बनवणं अपेक्षित मॅकियावेलीला आहे. याशिवाय मॅकियावेलीच्या अगोदर जेवढे विचारवंत आपण बघितले असतील ते विचारवंत जे आहे ते दैवी सिद्धांत जो आहेत किंवा धर्मसंस्था ज्या आहेत त्या धर्मसंस्था या ठिकाणी फार महत्त्वपूर्ण मानतात. बऱ्याच राज्यव्यवस्थांवरती तेथील धर्मसंस्थांचा प्रचंड पगडा जो आहे तो पगडा या ठिकाणी आपल्याला असलेला दिसतो. म्हणजे युरोपियन देशांमध्ये तेथील चर्च असतील, तिथले पोप असतील, या पोपचा प्रचंड प्रभाव येथील राज्यसंस्थांवरती होता. आणि म्हणून राजा असेल किंवा तिथल्या राज्यसंस्था असतील, त्या राज्यसंस्थांना पोप जे सांगतील, चर्च जे सांगतील त्याप्रमाणे नियम, कायदे किंवा त्यांची कायदेसंहिता तयार करावी लागत असे. परंतु या ठिकाणी असा पहिला विचारवंत होता की जो विचारवंत या ठिकाणी ह्या ज्या दैवी सिद्धांत ज्या आहेत त्या दैवी सिद्धांताला पूर्णपणे विरोध करतो. या ठिकाणी राज्यसंस्था ज्या आहेत त्या राज्यसंस्था दैवी नसून किंवा ईश्वर निर्मित नसून त्या मानव निर्मित आहे, अशा प्रकारचा विचार जो आहे तो विचार या ठिकाणी मॅकियावेली हा विचारवंत जो आहे तो या ठिकाणी मांडताना दिसतो. याशिवाय आपल्याला माहीत असेल की मॅकियावेली या ठिकाणी दैवी सिद्धांत मांडण्याबरोबर असंही म्हणतो की मूळतः मनुष्य हा दुष्ट आहे, स्वार्थी आहे आणि आपल्या जीविताच्या रक्षणाकरता तो ही सगळी राज्यसंस्थेचे नियम जे आहेत, कायदे जे आहेत ते स्वीकारतो. तर अशा प्रकारचा विचार जो आहे राज्यसंस्थेबद्दलचा अशा प्रकारचा विचार या ठिकाणी मॅकियावेली या विचारवंताने या ठिकाणी मांडलेला आहे. या ठिकाणी आपल्याला आपण मगाशी मी सांगितल्याप्रमाणे द प्रिन्स हा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये मॅकियावेलीने राज्यसंस्थेला काही उपदेश जो आहे तो उपदेश या ठिकाणी केलेला आहे. मग राजा जो असेल किंवा राज्यसंस्था जी असेल त्या राज्यसंस्थेला त्यांनी एक प्रकारे उपदेश करून आपलं राज्यसंस्था जी आहे ती राज्यसंस्था सर्वश्रेष्ठ कशी बनवली पाहिजेत याविषयीचा हा सगळा उपदेश आहे. मूळतः मॅकियावेलीचा उपदेश करण्याचं कारण असं होतं की त्याला इटली जी आहे ती इटली या ठिकाणी सर्वसंपन्न बनवायची होती आणि ती सर्वसंपन्न बनवण्यासाठी एक राजा जो आहे तो राजा सर्वगुण संपन्न या ठिकाणी असणं गरजेचं आहे हे मॅकियावेलीला चांगल्या प्रकारे माहीत होतं. आणि म्हणून राज्याच्या जो राजा आहे त्या राजाला जर चांगल्या प्रकारे उपदेश केला गेला किंवा जर त्याच्याकडे हे सगळे चांगले गुण असेल तर आपली राज्यव्यवस्था जी आहे ती राज्यव्यवस्था चांगल्या प्रकारे स्ट्रॉंग होऊ शकते. आणि याशिवाय चांगल्या प्रकारे इतरांवरती आपल्या देशाचा प्रभाव जो आहे, राष्ट्राचा प्रभाव जो आहे तो प्रभाव या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. अशा प्रकारचा उद्देश या ठिकाणी आपल्याला मॅकियावेलीचा दिसतो. आणि म्हणून मॅकियावेलीने आपल्या ग्रंथामध्ये राज्यसंस्था ज्या आहेत किंवा राजा जो आहे त्या राजाला काही प्रमाणामध्ये या ठिकाणी उपदेश केलेला आहे. यामध्ये साधारणपणे मॅकियावेली जो आहे तो मॅकियावेली या ठिकाणी पहिल्यांदा उपदेश करताना असं म्हणतोय की कोणतीही राज्यव्यवस्था जी असेल त्या राज्यव्यवस्थेने तेथील जो समाज आहे तो समाज एक सूत्रामध्ये येण्यासाठी किंवा त्या समाजामध्ये शांतता टिकण्यासाठी या ठिकाणी कायदा निर्मिती करणं आवश्यक आहे. जर कायद्याची निर्मिती नसेल तर समाजामध्ये अराजकता निर्माण होते आणि अराजकतेचं रूपांतर असंतोषामध्ये होतं. असंतोषातून बऱ्याच वेळा राज्यव्यवस्थेविरुद्ध लोक क्रांती करतात, बंड करतात. आणि म्हणून प्रथमतः कोणत्याही राजा जो आहे त्या राजानं प्रथमतः हे सूत्र या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपल्या राज्यामध्ये पहिल्यांदा शांतता आणि सुव्यवस्था निर्माण झाली पाहिजेत.
या शांतता आणि सुव्यवस्थेतून एक प्रकारे राजाने समाज जो आहे, राज्य व्यवस्था जी आहे त्या राज्यव्यवस्थेला एक प्रकारे भीती दाखवणं, कायद्याची भीती दाखवून एक प्रकारे लोकांना नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न या ठिकाणी करणं या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि म्हणून लोकांना आणि समाजाला एका प्रकारे कायद्यामध्ये बांधण्याची या ठिकाणी उपदेश जो आहे तो उपदेश या ठिकाणी मॅकियावेली राजाला करताना दिसतो. दुसरं महत्त्वाचं आहे ते म्हणजे राजा जो आहे तो राजा हा सर्वश्रेष्ठ आहे, त्याच्याकडे संपूर्णतः अधिकार असले पाहिजे आणि अशावेळी त्यानं जी कृती केलेली आहे ती कृती योग्य की अयोग्य हे ठरवण्याचा अधिकार मात्र त्याने कोणालाही या ठिकाणी देऊ नये. समाजामध्ये एखादा निर्णय घ्यायचा असेल, एखादी कृती करायची असेल तर अशा वेळेस ती कृती करताना ती योग्य की अयोग्य याचा विचार राजाने करू नये. आपल्या राज्यसंस्थेला त्या गोष्टीचा नक्की फायदा होईल की त्या गोष्टीचा तोटा होईल या संदर्भातला विचार करून त्या संदर्भातला निर्णय जो आहे तो निर्णय या ठिकाणी राजाने घ्यावा. परंतु जर एखादा निर्णय जर चुकत असेल तर अशावेळी राजाने आपल्या जो इतर सेवक जे आहेत त्या इतर सेवकांवरती अशा प्रकारची बाब जी आहे ती बाब लोटून त्यांना दोषी ठरवावं, परंतु मात्र स्वतः या संदर्भामध्ये निरपेक्ष असावं अशा प्रकारचा सल्ला जो आहे तो सल्ला या ठिकाणी मॅकियावेली जो आहे तो मॅकियावेली राजाला देताना दिसतो. एक थोडक्यात नीती अनीती, चांगलं काय आणि वाईट काय याचा विचार न करता राजानं प्रत्येक निर्णय या ठिकाणी घेणं अपेक्षित आहे आणि तो फक्त अधिकार या ठिकाणी राजाचा असावा असं या ठिकाणी मॅकियावेली म्हणतो. दुसरं महत्त्वाचं आहे ते म्हणजे राज्य जे आहेत राज्यासाठी साध्य महत्त्वाचं आहे आणि साधनं जी आहेत ती साधनं अतिशय गौण आहे आणि म्हणून राजानं नेहमी आपलं राज्यव्यवस्था जी आहे त्या राज्यव्यवस्थेचं स्थैर्य आणि आपला विस्तार जे आहेत ते विस्तार धोरण जे आहे ते धोरण डोळ्यासमोर ठेवावं. आपल्या राज्याचं स्थैर्य कसं टिकेल आणि आपला राज्याचा विस्तार कसा होईल यासाठी त्यानं आपलं साध्य जे आहे, ध्येय जे आहे ते ध्येय डोळ्यासमोर ठेवताना त्या संदर्भामध्ये कोणतंही साधन जे आहे ते कोणतंही साधन या ठिकाणी राजा या ठिकाणी वापरू शकतो आणि या ठिकाणी नीती अनीतीचा उपयोग न करता त्याला जे योग्य वाटेल, जी साधनं महत्त्वाची वाटतील त्या साधनांचा उपयोग या ठिकाणी राजानं या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. या ठिकाणी मॅकियावेली असंही सांगतो की आत्तापर्यंतचा इतिहास आहे की जे प्रामाणिकपणे जगणारे जे राजे आहेत त्या राजांना या ठिकाणी कोणताही फायदा झालेला दिसत नाही. उलट अप्रामाणिक राज्यव्यवस्था ज्या आहेत, अप्रामाणिक राजे जे आहेत ते राजे आपल्या कार्यकुशलतेने, आपल्या वैचारिक प्रगल्भतेने मोठ्या प्रमाणात आपल्या राज्याची भरभराट जी आहे ती भरभराट करतात आणि म्हणून राजाने कधीही साधनांचा विचार या ठिकाणी करू नये. आपल्या राज्यव्यवस्थेचा विकास कसा होईल आणि आपलं स्थैर्य कसं टिकेल यासाठी कोणतीही साधनं या ठिकाणी गौण या ठिकाणी मांडली पाहिजेत असा विचार मॅकियावेली या ठिकाणी करतो. दुसरा महत्त्वाचा सल्ला जो आहे तो सल्ला या ठिकाणी मॅकियावेली देतोय तो म्हणजे राजाजवळ सिंहाचं कौर्य असलं पाहिजेत आणि कोल्ह्याचा धूर्तपणा या ठिकाणी असला पाहिजेत. आपला उद्देश जो आहे तो उद्देश साध्य करताना त्यानं कोणत्या प्रकारे नैतिकतेचा, अनैतिकतेचा किंवा न्याय अन्यायाचा या ठिकाणी विचार करायचा नाही आहे आणि त्यानं एक प्रकारे दयाळूपणाचा बुरखा जो आहे तो बुरखा या ठिकाणी पांघरून आपलं कार्य जे आहे किंवा आपलं कौर्य जे आहे ते कौर्य या ठिकाणी झाकणं अपेक्षित आहे. एक प्रकारे सिंहाचं कौर्य त्याच्याकडे असावं आणि कोल्ह्याचा अतिशय धूर्तपणा त्याच्याजवळ असेल तर तो आपली राज्यव्यवस्था जी आहे ती राज्यव्यवस्था योग्य पद्धतीने या ठिकाणी टिकवू शकतो. याशिवाय राजा असंही म्हणतो की लोकांनी राज्यव्यवस्थेने किंवा राजाने लोकांच्या मनात स्वतःबद्दल घृणा जी आहे ती स्वतःबद्दल घृणा जी आहेत ती निर्माण होणार नाही याची काळजी जी आहे ती काळजी या ठिकाणी राजानं घेणं अपेक्षित आहे. अशावेळी लोकांबद्दल त्यानं अतिशय सहानुभूती दाखवणं गरजेचं आहे आणि लोकांना आपण कसे उदार आहोत, कसे त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये सहानुभूती आहेत अशा प्रकारे खोटा बुरखा जो आहे तो खोटा बुरखा या ठिकाणी त्याने पांघरायला हवा. आणि या ठिकाणी मॅकियावेली असा सल्ला देतोय की लोकांच्या मनामध्ये घृणा निर्माण होण्याची काही कारणं आहेत. त्याच्यामध्ये एक म्हणजे संपत्ती. लोकांना आपली संपत्ती प्रचंड प्रिय असते आणि जर राजानं त्यांची संपत्ती बळकावली तर मात्र अशावेळी जनतेच्या मनातून त्या राजाचं स्थान या ठिकाणी गौण होतं आणि म्हणून अशावेळी
लोक जे आहेत लोकांमध्ये असंतोष निर्माण होतो आणि अशा वेळेस त्या असंतोषाचं रूपांतर जे आहे ते क्रांतीमध्ये या ठिकाणी होऊ शकतं. याशिवाय दुसरं महत्त्वाचं जे कारण आहे मॅकियावेली म्हणतो ते म्हणजे राजा जो आहे त्या राजानं जी नागरिक जे आहेत त्या नागरिकांच्या ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रियांच्या सतीत्वाला कोणत्याही प्रकारे धक्का जो आहे तो धक्का या ठिकाणी पोहोचू नये. कारण संपत्ती आणि स्त्रिया याबद्दल जर धोका जर निर्माण झाला तर अशा वेळेस नागरिक जे आहेत त्या नागरिकांच्या मनामध्ये राजाबद्दल अतिशय घृणा निर्माण होते, पर्यायाने असंतोषाची भावना लोकांमध्ये निर्माण होते. म्हणून मॅकियावेली या ठिकाणी असा सल्ला राजाला देतो की राजाने लोकांच्या संपत्तीपासून आणि स्त्रियांपासून अतिशय दूर राहणं या ठिकाणी अपेक्षित आहे. याशिवाय राजानं नेहमी ज्या रूढी परंपरा ज्या आहेत त्या रूढी परंपरांचा नेहमी त्याचा आदर करावा. या ठिकाणी त्यांच्या रूढी परंपरांमध्ये अजिबात हस्तक्षेप जो आहे तो हस्तक्षेप या ठिकाणी राज्यव्यवस्थेने करू नये. जर अशा प्रकारे हस्तक्षेप केला गेला तर अशा वेळेस जनता जी आहेत, कारण आपल्याला माहीत असेल की सामाजिक रूढी परंपरा ज्या आहेत त्या अतिशय त्यांची मुळं जी आहेत ती अतिशय खोलवर रुजलेली असतात आणि अशा वेळेस जर राज्यव्यवस्थेने किंवा राजाने जर अशा प्रकारे रूढी परंपरांमध्ये मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करायला सुरुवात केली तर अशा वेळी लोक जे आहेत ते लोक आपल्या रूढी परंपरांवर विषयी त्यांना अतिशय प्रेम असतं, अतिशय त्याबद्दल त्यांचा अतिशय आदर असतो. अशा वेळेस लोक जे आहेत ते लोक राजाच्या विरोधात या ठिकाणी जाऊ शकतात. याशिवाय मॅकियावेलीने राजाला उद्देश जो आहे त्या उद्देशामध्ये असंही तो सांगण्याचा प्रयत्न करतोय की आपलं जे राष्ट्र आहे, आपलं जे राज्य आहे ते सर्वगुण संपन्न व्हायला पाहिजे. यासाठी राज्यामध्ये जी कला आहे, जे वाणिज्य, कृषी, संगीत, साहित्य असेल त्या सर्वांना प्रोत्साहन या ठिकाणी देणं या ठिकाणी अपेक्षित आहे. दुसरं महत्त्वाचं आहे ते म्हणजे राजाने प्रेमावर अजिबात विश्वास ठेवू नये. या ठिकाणी मॅकियावेली असं सांगतोय की व्यक्ती जे आहेत, आपण मनुष्य स्वभावासंदर्भातले मॅकियावेलीचे विचार जे आहेत ते मॅकियावेलीचे विचार या ठिकाणी अगोदर बघितलेले होते आणि ते विचार बघताना मॅकियावेलीने असं सांगितलेलं होतं की राजा जो आहे तो राजा लोक जे आहेत राज्यसंस्थेमधले ते लोक अतिशय स्वार्थी असतात. ते एक वेळेस आपल्या वडिलांचा मृत्यू विसरतील पण आपल्या संपत्तीतील वाटा विसरणार नाही आणि आपल्या जीवनाच्या रक्षणाकरता आणि संपत्तीच्या रक्षणाकरता ते काय करतात की राज्यसंस्था ज्या आहेत त्या राज्यसंस्थेचं नियंत्रण स्वीकारण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून राज्यसंस्थेमधले जे लोक आहेत, जी जनता आहेत ती कधीही सहकार्य वृत्तीची नसते. ती कधीही प्रेमपूर्वक व्यवहार जे आहे ती प्रेमपूर्वक व्यवहार इतरांशी करत नाही आणि म्हणून लोकांच्या खोट्या प्रेमावर त्यानं या ठिकाणी विश्वास ठेवू नये. कोणतंही काम जर लोकांकडून करून घ्यायचं असेल तर यासाठी अतिशय प्रेमपूर्वक त्यांना हे काम करून घेऊ नये, तर लोकांमध्ये आपली भीती जी आहे ती भीती या ठिकाणी निर्माण करावी. अशा प्रकारची भीती दाखवून लोकांकडून या ठिकाणी काम करून घेणं या ठिकाणी मॅकियावेलीला अपेक्षित आहे. याशिवाय या ठिकाणी असंही म्हणतो मॅकियावेली की राजा जो आहे त्या राजानं दयाळू, कृतज्ञ, या ठिकाणी धार्मिक असणं आवश्यक आहे आणि हे सगळे गुण राजाकडे असलेत तर राजा जो आहे तो राजा लोकांमध्ये सगळ्यात जास्त प्रसिद्ध होतो, तो लोकांचा आवडता होतो, जनतेचा आवडता होतो. परंतु या सगळ्या बाबींबरोबरच त्याच्याकडे प्रसंगानुरूप क्रूरता असणं गरजेचं आहे. त्याची वृत्ती जी आहे ती घातकी असणं किंवा धर्महीन असणं या ठिकाणी अपेक्षित आहे. या ठिकाणी हे जे विचार आहेत धर्महीन संदर्भातमधले किंवा त्याचे विश्वासघातकी संदर्भातले, तर राज्यसंस्थेमध्ये जी जनता आहेत, लोक जे आहेत ते लोक सगळ्या प्रकारचे असतात असं नाही. राजाजवळ असणारे जे लोक आहेत ते लोक बऱ्याच वेळा राजाच्या विरुद्ध कट कारस्थानं करत असतात, म्हणून त्यांच्यावरती विश्वास न ठेवता किंवा धर्मसंस्था जी आहे ती धर्मसंस्था बऱ्याच वेळा अतिशय स्ट्रॉंग होण्याचा प्रयत्न करते आणि राज्यसंस्था आहे ती राज्यसंस्थेला आपल्या अधीन करण्याचा प्रयत्न करते. अशा वेळेस राज्यसंस्थेने किंवा राजाने धर्महीन होणे या ठिकाणी मॅकियावेलीला अपेक्षित आहे. याशिवाय मॅकियावेली जो आहे तो मॅकियावेली असाही विचार राजाला सांगण्याचा प्रयत्न करतोय की आपल्या शेजारील जे राष्ट्र आहे त्या शेजारील राष्ट्रांवरती नेहमी या ठिकाणी लक्ष ठेवून राहणं गरजेचं आहे. जर आपल्या शेजारील दोन राष्ट्रांमध्ये संघर्ष सुरू झाला तर अशा वेळेस राज्याने एक व्यवस्थित विचार करणं या ठिकाणी अपेक्षित आहे. जो राजा आपल्या शेजारचं एखादं राष्ट्र किंवा दोन राष्ट्रांमध्ये ज्यावेळेस संघर्ष सुरू होतो
अशावेळी जे राष्ट्र अतिशय मजबूत आहे, जे राष्ट्र विजयी होण्याच्या मार्गावरती आहे, त्या राष्ट्राची या ठिकाणी बाजू घेणं राजानं अपेक्षित आहे. पराभूत राष्ट्र जे आहे त्या पराभूत राष्ट्राच्या बाजूने अजिबात या ठिकाणी राज्यव्यवस्थेने जाऊ नये असा एक विचार जो आहे तो विचार या ठिकाणी मॅकियावेलीने राजाला केलेला आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय क्षेत्र जे आहे त्या आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये शक्ती संतुलन जे आहे ते शक्ती संतुलन साधण्याचा प्रयत्न राजानं करावा. याशिवाय आपल्या शेजारील राष्ट्र जे आहेत ते राष्ट्र प्रबळ होणार नाहीत, ते शक्तिसंपन्न पूर्णपणे होणार नाही याचाही प्रयत्न राजानं नेहमी करावा. आपलं चातुर्य आणि आपली क्रूरता या दोन बाबींनुसार राज्याने नेहमी शेजारील राष्ट्रांवर लक्ष ठेवून असावं. आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये शक्ती संतुलन जे आहे ते शक्ती संतुलन साधताना आपल्या शेजारील जी कमकुवत झालेली राष्ट्र आहेत त्या किंवा दुर्बल झालेली राष्ट्र आहेत त्यांना पराभूत करून त्यांना आपल्या अंकित बनवण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न या ठिकाणी राजानं करणं अपेक्षित आहे. तर याशिवाय मॅकियावेलीने राजाला जो पुढचा उपदेश जो केलेला आहे तो म्हणजे आपलं राष्ट्र जे आहेत ते राष्ट्र सर्वगुण संपन्न होण्यासाठी आणि आपल्या राष्ट्राचा विकास होण्यासाठी त्यानं आपल्या राज्याच्या सीमा ज्या आहेत त्या सीमा कशा वाढतील यासाठी त्यानं प्रयत्न करणं या ठिकाणी अपेक्षित आहे. आपल्या राज्याच्या सीमा वाढवण्यावर त्यानं जास्तीत जास्त भर या ठिकाणी देणं अपेक्षित आहे. याशिवाय मॅकियावेली जो आहे तो मॅकियावेली राजाला असाही उपदेश करतो की आपल्या राज्यव्यवस्थेचं कामकाज करण्यासाठी त्यानं इतर मंत्र्यांची किंवा इतर प्रशासक मंडळाची नेमणूक या ठिकाणी करावी, सल्लागार मंडळाची नेमणूक या ठिकाणी करावी. परंतु ही नेमणूक करताना त्यानं अतिशय काळजीपूर्वक दृष्टिकोनातून ही नेमणूक करावी. अतिशय बुद्धिमान आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला विश्वासपात्र लोकांना या ठिकाणी संधी द्यावी. अशाच लोकांना जे आपल्या विश्वासातील लोक आहेत त्यांना ही पदं देणं या ठिकाणी अपेक्षित आहे. जर अशा वेळेस एखादा हे सगळे जे लोक आहेत त्या लोकांवरती अतिशय बारकाईनं लक्ष ठेवणं या ठिकाणी अपेक्षित आहे. अशावेळी जर अविश्वास पात्र लोकांची नेमणूक या ठिकाणी झाली तर याचा राज्यसंस्थेला मोठा फटका जो आहे तो फटका या ठिकाणी बसू शकतो असा उपदेश देखील मॅकियावेलीने राजाला या ठिकाणी केलेला आहे. याशिवाय मॅकियावेली जो आहे तो मॅकियावेली सैन्यदलाची निर्मिती जी आहे ती सैन्यदलाची निर्मितीवर जास्तीत जास्त भर देतो आणि जे सैन्यदल आहे त्या सैन्यदलामध्ये जे नवीन अधिकारी जे आहेत त्या नवीन अधिकाऱ्यांची नेमणूक जी आहे ती नेमणूक या ठिकाणी करावी. कमीत कमी वय असणाऱ्या लोकांची नेमणूक जर या ठिकाणी झाली तर राज्यव्यवस्था जी आहे त्या राज्यव्यवस्थेला अतिशय चांगल्या प्रकारचं नेतृत्व जे आहे ते नेतृत्व या ठिकाणी निर्माण मिळू शकेल. याशिवाय नुसतं सैन्याचं नाही किंवा सैन्याच्याच भरोश्यावर या ठिकाणी बसणं मॅकियावेलीला अपेक्षित नाही, तर स्वतः राजानं सुद्धा या सगळ्या युद्धकलेमध्ये तरबेज असणं या ठिकाणी मॅकियावेलीला अपेक्षित आहे. तर अशा प्रकारे मॅकियावेली जो आहे त्या मॅकियावेलीने राज्यव्यवस्था जी आहे ती राज्यव्यवस्था कशा प्रकारे सामर्थ्यशाली बनवता येईल, आपली इटली जी आहे त्या इटलीला स्थैर्य कसा मिळवून देता येईल, त्याचा विकास कसा करता येईल यासाठीचा राज्यसंस्था आणि राज्यसंस्थेला जो उद्देश आहे किंवा राजाला जो उद्देश आहे तो उद्देश या ठिकाणी केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण मॅकियावेलीचे राज्याविषयीचे विचार जे आहेत ते विचार या ठिकाणी समजून घेतले. तो याच्यामध्ये राज्याची उत्पत्ती कशी झाली, याशिवाय राज्याचं स्वरूप काय आहे, जे परिवर्तनशील राज्य जे आहे त्याच्यामध्ये दुर्बल आणि सामर्थ्यशाली राज्य जे आहे त्यांच्यामधला काय फरक आहे या संदर्भातली माहिती जी आहे ती माहिती या ठिकाणी आपण समजून घेतली. याशिवाय आपलं राज्यव्यवस्था जी आहे ती राज्यव्यवस्था या ठिकाणी स्ट्रॉंग होण्यासाठी, सामर्थ्यशाली होण्यासाठी त्याने राज्याला काही उपदेश केलेला आहे, तो उपदेश आपण या ठिकाणी समजून घेतलेला आहे. तर या ठिकाणी आपण काही प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत. तर असाइनमेंटमध्ये पहिला प्रश्न जो आहे तो म्हणजे मॅकियावेलीचे राज्याविषयीचे विचार स्पष्ट करा अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तो प्रश्न आपण या ठिकाणी घेऊ. याच्यामध्ये राज्याची उत्पत्ती कशी झाली, त्याचा उगम कसा झाला, याशिवाय त्याचं स्वरूप कसं आहे त्या संदर्भातली माहिती आपल्याला या ठिकाणी आपण बघितलेली आहे आणि तीच तुम्हाला या ठिकाणी लिखाण करायची आहे. दुसरा प्रश्न जो आहे तो म्हणजे मॅकियावेलीने राज्याला उपदेश जो आहे तो उपदेश या ठिकाणी केलेला आहे. आपण बघितलं की राज्याला जो उपदेश केलेला आहे तो अतिशय आपण त्याला असं म्हणू की मॅकियावेलीने जो उपदेश केलेला आहे तो अतिशय दूरदृष्टी ठेवून असा उपदेश या ठिकाणी राजाला केलेला आहे. आपल्या राष्ट्राचं स्थैर्य आणि आपल्या राष्ट्राचा विकास कसा होईल हे या ठिकाणी बघणं राजांना अपेक्षित आहे आणि अशा वेळी त्यानं नीती अनीती या बाबींचा विचार न करता
त्यानं या सगळ्या गोष्टींबाबतचा निर्णय जो आहे तो निर्णय स्वतः घेतला पाहिजे या संदर्भाचा काही उपदेश जो आहे तो उपदेश या ठिकाणी त्याने राजाला केलेला होता. त्या संदर्भातली माहिती आपण बघितलेली होती. हा एक प्रश्न जो आहे मॅकियावेलीने राज्याला केलेला उपदेश स्पष्ट करा किंवा सांगा, त्या संदर्भातली माहिती आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. kavle.satish@mupsykitech college.ac.in या वेबसाईटवरती या मेलवरती तुम्ही हे जे प्रश्न सोडवलेले आहेत त्या संदर्भातली माहिती तुम्ही देऊ शकतात, पाठवू शकतात. याशिवाय मॅकियावेलीच्या राज्यासंदर्भातले काही विचार असतील किंवा त्याने केलेला जो उपदेश असेल त्या संदर्भातली माहिती जी आहेत ती माहिती त्या संदर्भातली काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही मला या माझ्या ईमेलवरती विचारू शकतात. यानंतर आपण पुढच्या लेक्चरला मॅकियावेलीचे साध्य आणि साधनाविषयीचे विचार जे आहेत ते विचार समजून घेणार आहोत. आणि दुसरं जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे मॅकियावेलीचे धर्म आणि नैतिकतेविषयीचे विचार हे आपल्याला पुढच्या सेशनमध्ये या ठिकाणी बघायचे आहेत. या लेक्चरमध्ये आपण राज्य संस्था आणि राजाला उपदेश या संदर्भातली या ठिकाणी माहिती करून घेतली होती. अतिशय खोल रीतीने माहिती आपण या ठिकाणी मिळवलेली आहे. तर या ठिकाणी आपलं हे सेशन या ठिकाणी थांबवतोय. धन्यवाद.